आता कारवाई आहे आणि ज्या पद्धतीने एसआयटी आणि पोलीस हे दोन्ही काम करतायत, जे गुन्हे दाखल झालेत ते बघता कारवाई समर्पक आता होतीये ती आहे का? कारण याबद्दल आता शंका उपस्थित केलेली आहे सुप्रिया सुळे यांनी. शंका उपस्थित अनेकांनी केलेली आहे. आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जी काय निवडक कारवाई होतात याच्यावर जे काय अधोरेखित केलं ते कारण त्याचं असं आहे की ज्या अशोक खरातने वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत ते गुन्हे इतके मोठ्या प्रमाणावरचे आहेत की ते एकटा कुणीही करू शकत नाही. त्याला निश्चित कोणीतरी राजकीय पाठबळ दिलेलं आहे, प्रशासकीय पातळीवर कोणीतरी पाठबळ दिलेलं आहे. त्याचे अनेक कारनामे पोलिसांना अनेक दिवसापासून माहीत होते. खरं तर नाशिकमध्ये असे अनेक गुन्हे दडपलेले आहेत. इगतपुरीमध्ये 6 महिन्यापूर्वी सीबीआयने एक धाड टाकली होती. त्याचं काय झालं पुढे अद्यापपर्यंत पुढे आलं नाही. नाशिकमध्ये कुटे नावाचा एक माणूस होता, त्याच्या हॉटेलवर तो असेच अनैतिक धंदे करायचा, अनेकांना ब्लॅकमेल केलेलं गेलं होतं आणि त्याच्या माध्यमातून त्याला पकडल्यानंतर तो भाजपामध्ये प्रवेश केला. ती केस पुन्हा पुढे कुठे गेली त्या कुटेची केस आज कळत नाही, कारण तो भाजपमध्ये आला. आता अशोक खरातच्या निमित्ताने त्याचं जे काय देवस्थान होतं, खरं तर शंकराच्या नावाने लोकांच्या भोळ्या भक्तीचा गैरफायदा घेऊन त्याच्यावर स्वार झालेला अशोक खरात आणि त्याचं जे काय ट्रस्ट होतं त्या ट्रस्टवर रुपाली चाकणकर ट्रस्टी आहेत आणि त्याचे जे काही सीए आहेत त्याची जमीन तिकडे सोलापूरला सापडती, शक्तीपीठच्या बाजूला पोफळे नावाचा त्याचा सीए. हे सगळे जे काही प्रकार आहेत ते विश्वस्तांच्यावर अद्यापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल नाही. एकनाथ शिंदे असतील, दीपक केसरकर असतील, सुनील तटकरे असतील यांची नावं पुढे आली ना, परंतु याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रचंड कमालीची गुप्तता बाळगलेली असताना आता त्यांच्या पक्षाचे नवनाथ बन जणू काय पोलिसांचे किंवा एसआयटीचेच प्रवक्ते असल्यासारखी माहिती देत होते. मला त्याचं नवल वाटलं, कारण एका बाजूला अंजली दमानी यांना सीडीआर मिळतात आणि इकडे नवनाथ बनांना पोलीस काय करतात, कोर्टात काय करणार आहेत हे टेक्निकल इतके बारकावे नवनाथ बनांना माहित होतात. याचा अर्थ काय चाललंय हे सगळं? याच्यामध्ये काय राजकीय हत्यार म्हणून अशोक खराचा वापर केला जाणार आहे का पुढच्या काळामध्ये? शिंदेचा पक्ष किंवा अजितदादांचा पक्ष याच्यामध्ये ब्लॅकमेल केला जाणार आहे का? अशा सगळ्या शंका त्याच्यामध्ये उत्पन्न होत आहेत. कारण अनेक व्हिडिओ किंवा अनेक विषय त्याच्यामध्ये दडलेले आहेत. हवालाचे मोठे व्यवहार दडलेले आहेत. आज जे काय शिर्डीमध्ये पतसंस्थांच्या मध्ये रुपाली चाकणकरच्या बहिणीचं खातं तिथे जे काय होतं त्याच्यावर जे काय ट्रान्झॅक्शन झालं, रुपाली चाकणकरच्या परवानगीशिवाय ते होऊ शकत नाहीये. रुपाली चाकणकरच्या बहिणीचा आणि अशोक खराची काय ओळख आहे? कसं काय झालं ते सगळं? कारण अशोक खराच्या या ट्रस्टी होत्या. विकासजी, मला असं वाटतं की या संदर्भातली तर आता नक्कीच चौकशी चालू आहे आणि अर्थात तुमचा मुद्दा कळलेला आहे. मला असं वाटतं की तुम्ही एक मोठा राजकीय सुद्धा आरोप केलेला आहे आता भाजपवरती. नवनाथजी, विकास लवंडे यांच्या म्हणजे बुद्धीची कीव करावी असंच वाटतं. एका प्रवक्त्याला ही बेसिक माहिती पाहिजे की पोलीस यंत्रणा कशा पद्धतीनं काम करते. मी 15 वर्ष पत्रकारिता केली, त्यामुळे कुठलाही गुन्हा ऐका ना 15 वर्ष मी पत्रकारिता देखील केली, त्यामुळे कशा पद्धतीने तपास होतो हे बेसिक ज्ञान आपल्याला प्रवक्ता म्हणून असावं लागतं. पण दुर्दैवाने राष्ट्रवादी शरद गटाचे लोक नाही, ते दिसतंय तुम्ही जे बोलतायत ना त्याच्यावरून दिसतंय तुम्ही अडाणी. तुम्ही ज्या कुठेचा उल्लेख केला, ऐका आता माझं ऐकून घ्या. विकासजी, आपण नवनाथजींचं ऐकून घेऊया. आता मी बोलतोय, ऐकून घ्या, ऐकून घ्यायची तयारी ठेवा. लवंडे साहेब ऐकून घ्या जरा. ज्या पद्धतीनं त्या कुटेंचा उल्लेख केला, त्या कुटेला अटक करण्याचं काम कुणी केलं हे तुम्हाला माहितीये का? आज कुठे जेलमध्ये आहे आणि कुठे जेलची हवा खातो हे फॅक्ट्स देखील तुम्हाला माहित नसतात की त्या कुटेवर कारवाई झाली, पूर्ण ईडी प्रकरणामध्ये चौकशी करते आणि त्या कुटेला अटक करण्याचं काम कुणी केलं असेल तर राज्य सरकारने केलं, त्या कुटेला जेलमध्ये टाकलंय. आता तुम्ही अशोक खरातचं प्रकरण आहे, आजचा कुटेचा विषय नाही. अशोक खरात प्रकरणामध्ये देखील गुन्हा कुणी दाखल केला हो? याआधी महाविकास आघाडी सरकार असताना, तुमचे लोक मंत्री असताना त्या खरात बाबाला पाणी कुणी दिलं होतं? सर्वसामान्य शेतकऱ्यांचं पाणी खरात बाबाला देण्याचं काम, त्या भोंदूला देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट सरकार सत्तेत असताना, महाविकास आघाडी सरकार असताना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालं. देवेंद्रजींना जेव्हा हे लक्षात आलं, हे अतिशय गांभीर्यानं प्रकरण घेतलं आणि या प्रकरणामध्ये विशेष तपास देखील सुरू आहे. महिला अधिकाऱ्यांमार्फत तपास सुरू आहे, पोलीस अधिकाऱ्यांमार्फत तपास सुरू आहे, ईडीची स्वतंत्रपणे चौकशी सुरू आहे आणि या प्रकरणामध्ये कुणालाही सोडला जाणार नाही. शेवटचा मुद्दा मांडतो की याच्यामध्ये कुठला राजकीय वरदहस्त आहे का? कुठला राजकीय वरदहस्त असेल तर त्याला देखील सोडलं जाणार नाही. जो कोणी दोषी असेल त्या सगळ्यांवर कारवाई करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून. ठीक आहे, नक्कीच. हे या संदर्भामध्ये आधीच स्पष्टता बऱ्याच वेळेला दिली आहे सरकार पक्षाने. विकासजी बोला.
नाही, कुणाला सोडलं जाणार नाही, सर्वांच्यावर कडक कारवाई केली जाईल, ही वाक्य पाठ झाल्यात महाराष्ट्राची. परंतु एक महिना उलटला तरी अजून कुणालाही सह आरोपी केलेलं नाही, ही फॅक्ट आहे. अशोक खरात जो आहे तो एकटा नव्हता. त्याला जे काही पाणी देण्याचा यांनी मुद्दा काढला, त्याला 2017 मध्ये कुणी पाणी दिलं होतं, 2017ला कोणाचं सरकार होतं ते बघा जरा काढून. नवनाथ बन, आपण प्राच्यविद्या पंडित आहात, आपण प्रचंड बुद्धिवादी आहात, तुम्हाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळू द्या. परंतु देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून 2014 नंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनला तुम्ही चौकशी करा. जे काय भाग 4चा जो तक्ता असतो ना, भाग 4चा तक्ता भरून घेतला जात नाही 2014 पासून, ज्याच्यामध्ये त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोण बाबा बुवा महंत पुतळे मंदिर मस्जिद अशी काही वेगवेगळ्या प्रकारची माहिती असती. गोपनीय अहवाल दर आठवड्याला दिले जायचे. पण 2014 पासून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यापासून कुठलेही गोपनीय रिपोर्ट साप्ताहिक दिले जात नाहीत. भाग 4ची रजिस्टर प्रत्येक पोलीस स्टेशनला अपूर्ण आहेत. ती का भरली जात नाहीत? कारण याचं असं आहे की कुठेतरी सत्ता केंद्रित करायची आणि आपल्या मार्फत सगळं चालवायचं. पोलीस स्टेशनच्या पीआयला स्वातंत्र्य कामाचं नाही. का ते गोपनीय रिपोर्ट लपवले जातात? कारण तुम्ही जे आरोप करताय अशोक खरातला महाविकास आघाडीने लपवलं, काही संबंध नाही. बुवा बाबांचं समर्थन, बुवा बाबांना राजकीय प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते. भोंदूगिरी जी काय महाराष्ट्रात आहे ते अशोक खरात एकटा नाहीये. महाराष्ट्रामध्ये असे अशोक खरात प्रत्येक जिल्ह्यात आहेत, प्रत्येक शहरात आहेत. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले की प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तुम्ही याची मोहीम राबवा आणि असे विकासजी, बरोबर आहे, तुमचा मुद्दा कळलेला आहे की अशा पद्धतीचा भोंदूगिरी ही प्रचंड व्यापक प्रमाणामध्ये आहे. परंतु आपण खरातच्या विषयावरती आता बोलतोय. नवनाथजी, तुम्ही कुठेतरी ईडीची कारवाई आज जेव्हा होते तेव्हा हे सुद्धा स्पष्ट आहे की खूप मोठा अर्थकारण या सगळ्या प्रकरणामध्ये गुंतलेलं आहे आणि त्या अनुषंगाने विकासजींनी जो मगाशी उल्लेख केला, बाकी राजकीय टोलेबाजी आपण सोडून देऊया, पण याच्यामध्ये आणखीनही लोक कुठेतरी इन्व्हॉल्ड असण्याची शक्यता आहे आणि त्यांची नावं कधी बाहेर येणार हा मुद्दा राहतोच. पूर्वी मुळामध्ये या सगळ्या प्रकरणात जो कोणी राजकीय असेल किंवा सरकारी असेल, या जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्याचं काम सरकारकडनं केलं जाते. कुणालाही सोडलं जात नाही. पोलीस व्यवस्थितपणे तपास करतात. मला वाटतं पोलिसांच्या तपास यंत्रणेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आता भाग 1, 2, 3, 4 ऐका ना. आता पूर्वी ज्यांना बेसिक सेन्स नाही तो समोरचा बोलत असताना विकासजी आपण थोडं त्यांचं आधी ऐकून घेऊया, मग नंतर आपण जाऊ त्यांच्याकडे. विकासजी आपण त्यांना ऐकूया. नाहीये की डिबेट कशी होते, हा बेसिक सेन्स ज्या प्रवक्त्यांना नाही त्यांना तुम्ही बोलवताय. विकासजी, ऐकून घ्यायची तयारी ठेवा. तुमचं सरकार होतं त्यावेळेला काय झालं हे महाराष्ट्राने बघितलंय आणि ज्या वेळेला तुम्ही हे सगळे नवनाथजी, ठीक आहे, मुद्द्यावर या. ते आता बोलणार नाही, तुम्ही तुमचा मुद्दा मांडा. तुमच्या आमदारांनी विधानसभेमध्ये का प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही? तुमच्या एकाही आमदाराने विधानसभेमध्ये याबद्दल का प्रश्न विचारला नाही की भाग 4 भरला जात नाही, भाग 2 भरला जात नाही? सगळं काही भरून घेतलं जातं, कोणालाही सोडलं जात नाही. राहिला प्रश्न भोंदू बाबाचा, तर भोंदू बाबांना पाठीशी घालणारं हे सरकार नाही. जे खरे आध्यात्मिक गुरु आहेत, जे खराच धर्माचं काम करतात, त्यांचा आम्हाला अभिमान आहे आणि तो अभिमान असलाच पाहिजे. आम्ही हिंदू आहोत, आम्हाला कुणाच्या दाढ्या कुरवळण्याची गरज नाही आणि तुम्हाला ते दाढ्या कुरवळण्याची लकलाभ. आता राहिला प्रश्न भोंदू बाबा अशोक खरातचा, तर या प्रकरणामध्ये कुठलंही राजकीय बरदास्त त्याच्या पाठीमागे असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचं काम झालेलं आहे. रुपाली चाकणकरांचा राजीनामा झालाय. या प्रकरणामध्ये संबंधित लोकांची चौकशी करण्याचं काम सुरू आहे. नवनाथजी तुम्ही एकच मिनिटं घेतो. जर का काही पुरावे असतील कुणाकडेही, म्हणजे विकास लवंडेजी असतील किंवा अन्य कुणी असतील, या कुणाकडेही काहीही पुरावे असतील तर ते पुरावे संबंधित यंत्रणांना दिले पाहिजे, पोलिसांना दिले पाहिजे. या सगळ्यांवर कारवाई करण्याचं काम यंत्रणा करतील. बर, विकासजी, तुमचा स्पेसिफिकली कोणाबद्दल आक्षेप आहे का आणि त्या अनुषंगाने काय कारवाई झाली पाहिजे असं आपल्याला वाटतं? आणि काही पुरावे आहेत का? जसं म्हणतायत हे जे म्हणतात पुरावे ना, अहो अजितदादांच्या संबंधाने शेकडो पुरावे आम्ही दिले. व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल झाला नाही, एफआयआर झाला नाही. अशोक खराच्या संदर्भाने त्याचं जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे विश्वस्त त्या विश्वस्तांच्यावर गुन्हा दाखल करून न घेणं, अद्यापर्यंत एका विश्वस्तांच्यावर गुन्हा दाखल नाही. कसली कारवाई केली तुम्ही? विकासजी, आपण अशोक खरा प्रकरणाबद्दल आपण बोलावं. माझा प्रश्न जो होता, राजीनामे घ्यावे लागले. सगळा दबाव महाराष्ट्रात आला म्हणून राजीनामे घेतले. राजीनामा म्हणजे शिक्षण. आज अजितदादांच्या अपघाताचा विषय नाही, नवनाथजी ते बोलत नाहीये त्या विषयावर. जरा एक क्षण थांबा. विकासजी, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की यामध्ये कोणत्या राजकीय स्वरूपाचा आहे? विकासजी, कोणत्या नेत्यांच्या बाबतीमध्ये आपला आक्षेप आहे? कोणावरती कारवाई झाली पाहिजे? कशा पद्धतीने झाली पाहिजे? कृपया थोडक्यात उत्तर द्या.
एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे असे अनेक लोक त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. त्यांचे फोटो पुरावे येतात. काय यांची काय चौकशी कारवाई सुरू आहे होणं तुम्हाला या अद्यापर्यंत. क्षणी सगळ्यात आधी काय कारवाई होणं अपेक्षित आहे? नाही ट्रस्टी जे आहेत त्या पहिल्या ट्रस्टींच्यावर आरोपी म्हणून तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत. सर्व ट्रस्टींच्यावर बर, ठीक आहे, सीडीआर तपासले पाहिजेत. ठीक आहे. मला असं सीडीआर वाटतंय तपासले पूर्वी- गेले नाहीत. अंजली दमानी यांना पूर्वी- सीडीआर मिळतात. पूर्वी- आणि पूर्वी- पोलिसांना पूर्वी- मिळत नक्कीच नाही. मला असं वाटतंय की हा विषय आपण सातत्याने आता बोलतच राहणार आहोत, कारण याच्यामध्ये न्याय संपूर्ण महाराष्ट्राला हवाय. आज तुम्ही दोघं इथे आलात आणि चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. आता जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात पहिल्या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल काय आहे. अशोक खरात प्रकरणामध्ये सध्या निवडक कारवाई होतीये का? एकूण 16,000 मतं आलेली आहेत.